गुरुदेव रानडे यांचे साक्षात्काराचे तत्वज्ञान व सोपान या संबंधी आज विचार करावयाचा आहे. गुरुदेवांचा मिस्टिसिझम किंवा साक्षात्कारवाद याचा अर्थ परमेश्वर आहे, एका विशिष्ट मार्गाने प्रयत्न केला असता परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकते. अनेक संतांना असे दर्शन झालेले आहे, हे त्यांनी आपल्या पद्यामध्ये वगैरे लिहून ठेवलेले आहे आणि त्या दर्शनाने जीवनाला धन्यता येते. हा विचार साक्षात्कारवादात अंतर्भूत आहे. साक्षात्काराचे तत्वज्ञान याचा विचार करताना तत्वज्ञान या शब्दाचा अर्थही आणि त्याची व्याख्याही गुरुदेवांनी आपल्या उपनिषद रहस्य या ग्रंथात करून ठेवलेली आहे. ज्यामुळे मानवी जीवनाला धन्यता आणि पूर्णता प्राप्त होते असे सिद्धांत जे सांगतो ते तत्वज्ञान. ते म्हणतात, द व्हिरिलिटी अँड व्हेरॅसिटी of a metaphysical theory is to be gauged by its capacity to make life divine and therefore more worthwhile living. या प्रकारे साक्षात्काराच्या तत्वज्ञानाचा जीवनाशी अत्यंत निकट असा संबंध आहे. ते म्हणतात, मिस्टिसिझम is practical side of religion which alone will satisfy those who want to make philosophy a way of life. ज्यांना तत्वज्ञान जीवनात उतरावयाचं आहे त्यांना साक्षात्कारवाद समाधान देऊ शकेल, दुसऱ्या कशानेही समाधान होऊ शकणार नाही. जीवनात तत्वज्ञान उतरविणं याचा अर्थ सुद्धा त्यांचा विशेष प्रकारचा आहे. सर्वसाधारणपणे तत्वज्ञान जीवनात उतरविणं याचा अर्थ असा होतो की आपल्या लोकांच्या व्यवहाराशी वागण्यामध्ये माणुसकी निर्माण होणं, भूतदया निर्माण होणं. हा तर अर्थ त्यामध्ये अंतर्भूत आहेच, परंतु त्यापेक्षा अधिक उच्च असा अर्थ त्या ठिकाणी त्यांना सांगायचा आहे. जीवनापुढे परमेश्वराचा साक्षात्कार हे एक नवीनच ध्येय साकार होऊन त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं हा त्यांचा प्रॅक्टिकल फिलॉसॉफी या शब्दांचा अर्थ आहे. आपण ग्रंथ का लिहिले आणि कोणत्या प्रकाराने लिहिले यामध्ये त्यांनी हीच गोष्ट सांगितलेली आहे. ते म्हणतात की उपनिषद, गीता वगैरे भारताचं अत्युच्च सांगणारे जे ग्रंथ आहेत त्याच्यावर आपला फार विश्वास आहे, फार श्रद्धा आहे. परंतु या श्रद्धेला बुद्धीचा पाया आहे, ती तर्काधिष्ठित आहे. हे आधुनिक जगाला आधुनिक तत्वज्ञानाच्या पद्धतीनं आणि आधुनिक तत्वज्ञानाच्या परिभाषेत सिद्ध करून दाखवणं हे भारताचं कार्य आहे. अर्थात हेच कार्य गुरुदेवांनी आपल्या ग्रंथरेखानात अंगावर घेतलेलं आहे. जगाला जुन्या तत्वज्ञानाचे संदेश आज त्याला पटतील अशा रीतीने मांडणं याकरता त्यांनी आपले ग्रंथ लिहिलेले आहेत. याप्रमाणे त्यांनी आपल्या ग्रंथांची आणि तत्वज्ञानाची मांडणी केलेली आहे. हे प्रस्तावना या रीतीने सांगणं आवश्यक आहे. यानंतर परमार्थाचं तत्वज्ञान हे त्यांनी 3 प्रकरणात सांगितलेलं आहे. परतत्वज्ञान किंवा मेटाफिजिक्स, नीतिशास्त्र किंवा एथिक्स आणि साक्षात्कारवाद किंवा मिस्टिसिझम. पहिल्यांदा परतत्वज्ञानाचा किंवा मेटाफिजिक्सचा विचार करायचा आहे. ही मांडणी सुद्धा त्यांनी एका विशिष्ट कारणाने केलेली आहे. मनुष्याच्या 3 शक्ती आहेत, बुद्धी, क्रियाशक्ती आणि भावना, इंटेलेक्ट, विल अँड फिलिंग. आणि या प्रत्येक शक्तीला एकेका गोष्टीची ओढ असते. बुद्धीला ज्ञानाची ओढ आहे, क्रियाशक्तीला नीती आणि आचार यांची ओढ आहे आणि भावनेला सुंदर किंवा आनंद या गोष्टीची ओढ आहे. पाश्चात्य तत्वज्ञानातली सत्य, शिव आणि सुंदर ही 3 मूल्य माणसाच्या या 3 शक्तीतून पुढे उद्भूत होतात. म्हणून सत्य, शिव, सुंदर ही 3 मूल्य आणि मनुष्याच्या या 3 शक्ती यांचा निकट संबंध आहे. तेव्हा सत्य याचा शोध करणारं ते परतत्वज्ञान, शिव याचा शोध करणारं ते नीतिशास्त्र किंवा इथिक्स आणि सुंदर किंवा आनंद याचा शोध करणारं म्हणजे भावना ही शक्ती. या सर्वांच्या दृष्टीने यांनी ही 3 प्रकरणं मांडलेली आहेत. पहिल्यामध्ये जगाचा प्रश्न सोडवण्याचा बौद्धिक दृष्टीने विचार त्यांनी केलेला आहे. बौद्धिक दृष्टीने विचार केला तरी त्यामुळे परतत्वाची प्राप्ती होत नाही किंवा जीवनाला धन्यता प्राप्त होत नाही. परंतु
आपल्याला जे काही प्राप्त करून घ्यायचं ते बुद्धीला जितकं कळणं शक्य आहे तितकं समजून घेतल्यानंतर त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करता येतो. म्हणून त्यांनी ही अशी मांडणी केलेली आहे. आपल्या उपनिषदातल्या ग्रंथामध्ये ते म्हणतात की ऋषी पहिल्यांदा जगाच्या मागं कोणतं परतत्व आहे, नामरूप सर्व आपल्याला अनेक प्रकारचे दिसतात, याच्या मागे एखादं तत्व आहे का, आणि ते असलं तर कशा प्रकारचं आहे याचा बुद्धीनं विचार करू लागले. आणि आत्मतत्व दी सेल्फ हे ते परतत्व आहे. नामरूप अनेक असली तरी सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आत्मतत्व हेच आहे. हा बौद्धिक सिद्धांत त्यांनी मांडला. बुद्धीने आत्मतत्वाचं स्वरूप जितकं निश्चित करणं शक्य आहे तितकं त्यांनी केलं. आणि ते केल्यानंतर या आत्मतत्वाची प्राप्ती कशी करून घ्यायची हा महत्वाचा प्रश्न होता. कारण जीवनाला धन्यता येण्याला त्या आत्मतत्वाची बुद्धीने निश्चय करताना त्यांनी मेटाफिजिक्स किंवा परतत्वज्ञान याचा विचार केला. तिथून नंतर त्याच्या प्राप्तीचा विचार करताना ते नीतिशास्त्राकडे वळले. आणि नीतिशास्त्राचा विचार करताना शेवटी त्यांना असं दिसून आलं की साक्षात्कारवादाचा हात धरल्या वाचून नीतीला पूर्णता येणार नाही. नीतीचा कितीही जरी विचार केला तरी नैतिक पूर्णता आपल्याला नुसत्या नैतिक प्रयत्नांनी, बौद्धिक प्रयत्नांनी किंवा मानसिक प्रयत्नांनी मिळवता येत नाही अशी खात्री झाली. आणि साक्षात्काराचा प्रयत्न करण्यामध्ये आपल्याला नीतीची प्राप्ती होईल हे त्यांना दिसून आलं. म्हणून शेवटी ते साक्षात्कारवादाकडे वळले. अशी बौद्धिक विचाराची ही विकास पद्धती त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह सर्व्हेमध्ये दाखवलेली आहे. तीच अर्थात मनुष्याच्या बुद्धीच्या विकासाची पद्धती आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी हे 3 विचार मांडलेले आहेत. ही 3 प्रकरणं झाल्यानंतर पुढे साक्षात्कार प्राप्त करून घेण्याचा मार्ग याचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याला परमार्थ म्हटलेला आहे. याबरोबर आपल्याला हेही दिसून येईल त्यांचे ग्रंथ वाचताना की उपनिषद रहस्य या ग्रंथामध्ये तत्वज्ञानाची व्यवस्थित मांडणी केल्यानंतर पुढे त्यांनी विशेष करून सोपानावर भर दिलेला आहे. त्यांचे पुढचे ग्रंथ पाहिले तर साक्षात्कार प्राप्तीचा मार्ग, त्या साक्षात्काराचं स्वरूप आणि त्यांनी जीवनावर होणारे परिणाम याच्या संबंधाने त्यांनी अतिशय विवेचन केलेलं आहे. कारण मनुष्याला मुख्यत्वे करून त्याची आवश्यकता आहे. साक्षात्कार हे जीवनाला पूर्णता देणार आहे. जीवनाची कृतार्थता साक्षात्कारवादात आहे हे एकदा दाखवून दिल्यानंतर तेच पुन्हा सांगण्याचं कारण नव्हतं. म्हणून ते सोपानाकडे विशेष उत्सुकतेने वळलेले आपल्याला दिसतात. की पुढे सुद्धा तत्वज्ञानाचा विचार आला नाही असं नाही, परंतु तो मुद्दाम त्यांनी मांडला नाही. सहज त्या विवेचनात आलेला तो विचार येऊन गेला. आता परतत्वज्ञानात कोणकोणते विषय येतात तर परतत्वज्ञान हे या नामरूपात्मक जगाच्या मागं कोणचं एक सत्य आणि अविनाशी तत्व आहे याचा बुद्धीनं विचार करते. आणि उपनिषदातल्या ऋषींनी त्याचा विचार करून आत्मतत्व हे सर्वाच्या मागं आहे असा निष्कर्ष काढला. आत्मतत्व हेच एक विश्वाच्या मागं असलेलं सत्यतत्व आहे. हा सिद्धांत झाल्यानंतर मग पुढे आपोआपच असा प्रश्न उत्पन्न होतो की ईश्वर, जीव आणि विश्व या 3 गोष्टी ज्या आपल्याला दिसतात त्यांची व्यवस्था काय लावायची. तत्वज्ञान या 3च गोष्टीचा विचार करीत असतं. ईश्वर, जीव आणि विश्व. एका तत्वज्ञानाने म्हटल्याप्रमाणे मनुष्य आत पाहतो, मनुष्य बाहेर पाहतो, मनुष्य वर पाहतो. कोणत्याही ठिकाणापासून तो विचार सुरू करील, परंतु शेवटी विचारामध्ये ज्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत ती या 3ही बद्दलच आहे. आत पाहणं म्हणजे मी कोण, बाहेर पाहणं म्हणजे हे विश्व काय आहे, आणि वर पाहणं म्हणजे या विश्वाचा कोणी निर्माता आहे का, आणि तो असला तर त्याचं स्वरूप काय. या सगळ्याचा विचार करणं हेच तत्वज्ञानाचं कार्य आहे. तेव्हा आत्मतत्व हे एकच सत्य आहे असं म्हटल्यानंतर इतर सगळ्या गोष्टींची व्यवस्था काय लावायची हा प्रश्न पुढे येतो. आणि त्याला गुरुदेवांनी शंकराचार्यांच्या मायावादाचा आधार घेतलेला आहे. मायावादच शंकराचार्यांचा त्यांना मान्य आहे. पण माया म्हणजे काहीही नाही असा त्याचा अर्थ नसून गीतेमध्ये अश्वत्थ याचं जे वर्णन आहे त्याला ते माया असं म्हणतात. न श्वहा अपि तिष्ठती, विनाशी दीर्घकाळ न टिकणारं शाश्वत नव्हे असं जे काही ती माया, आणि शाश्वत जे आहे ते ब्रह्म, असा माया आणि ब्रह्म यांचा अर्थ आहे. तर या तऱ्हेने ईश्वर, जीव आणि विश्व
ही तिन्हीही मायेमध्ये येतात, म्हणजे ती अल्पकाळ टिकणारी आहेत. त्याने असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मायावादाच्या उलट पुष्कळ बोललं जातं. परंतु पाश्चात्य तत्वज्ञानांचा जरी आपण विचार केला तरी प्लेटोपासून बर्कलेपर्यंत, ब्रॅडलेपर्यंत सर्वांना एका तऱ्हेने अशाश्वतता आणि शाश्वतता या दृष्टीनं सत्याच्या निरनिराळ्या पायऱ्या मान्य कराव्या लागलेल्या आहेत. दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय की सत्याच्या पायऱ्या म्हणण्यापेक्षा असत्याच्या पायऱ्या मान्य करायला पाहिजेत असं म्हटलं तर अधिक बरं होईल. पण शेवटी तोचा अर्थ एक आहे. सत्य एक, बाकी सगळं असत्य, एक कमी असत्य, एक अधिक असत्य असं म्हटलं काय, किंवा सत्याच्या पायऱ्या म्हटलं काय. ते सांगताना शंकराचार्यांच्या विवेचनाच्या अनुरोधानं ते सांगतात की जीवनात आपल्याला सत्याच्या 4 पायऱ्या दृष्टीस पडतात. पहिली प्रातिभासिक सत्ता, म्हणजे एखादी दोरी सापाप्रमाणे केवळ भासणं, हे अगदी खोटं परंतु त्यातही काही सत्यांश आहे. त्यानंतर स्वाप्निक सत्ता, त्यानंतर व्यावहारिक सत्ता, म्हणजे या जागृतीमध्ये आपण जे सर्व व्यवहार करतो ते. पहिल्यापेक्षा दुसरी अधिक वरच्या दर्जाचं सत्य आहे. स्वप्नापेक्षा जागृती हे अधिक वरच्या दर्जाचं सत्य आहे. आणि साक्षात्कारी पुरुष एकमुखानं आपल्याला सांगतात की याच्याही पलीकडची पारमार्थिक सत्ता म्हणून आहे आणि ती शाश्वत आहे, त्याला नाश नाही, ती अविनाशी आहे आणि ती म्हणजे आत्मतत्व ही सत्ता. ज्या ठिकाणी आत्मतत्वाशिवाय काहीच नाही अशी जी अवस्था, ते पारमार्थिक सत्य. इतर गोष्टींना सत्यत्व आहे पण ते विनाशी सत्यत्व आहे. या ठिकाणी असा प्रश्न कोणी विचारेल की विनाशी असली तरी ही सत्यच आहेत ना. त्याला गुरुदेवाने उत्तर दिलेलं आहे की विनाशी आणि अविनाशी याचा विचार करताना ज्या गोष्टीला आपण अविनाशी म्हणतो ती नैतिक दृष्टीने किंवा जीवनाच्या दृष्टीने नेहमी कमी दर्जाची ठरते. यामुळे या विचाराला महत्व आहे. तत्वज्ञानाचा विचार जीवनाशी संघटित करून आपण करतो आहोत. तेव्हा शाश्वत आणि अशाश्वत याचा विचार करताना अशाश्वत मनुष्याला नको आहे. मृत्योर्मा अमृतंगमय, असतो मा सद्गमय, अशी उपनिषदातल्या ऋषींची प्रार्थना आहे. मनुष्याला अमरत्व पाहिजे, मनुष्याला मृत्यू नको. या दृष्टीने या विनाशी गोष्टीकडे दुर्लक्ष करून अविनाशी गोष्टीकडे मनुष्याने वळलं पाहिजे. हे सांगण्याकरता परतत्वज्ञानामध्ये हे मुद्दाम सांगितलेलं आहे उपनिषदांनी आणि इतरही आपल्या भारतीय संतांनी, हे आत्मतत्व हेच अविनाशी तत्व आहे आणि त्याच्या प्राप्तीनेच मनुष्याला अभिप्रेत असलेलं, हवं असलेलं अमरत्व हे प्राप्त होणार आहे. या गोष्टीचा त्यांनी विचार केलेला आहे. भगवद्गीतेचा विचार करताना सुद्धा त्यांनी ईश्वरासंबंधी काही विरोधाभासांचा विचार केलेला आहे. गीतेतच आलेला आहे. परमेश्वर द्रष्टा आहे का कर्ता आहे? परमेश्वर अंतर्यामी आहे का बहिर्यामी आहे? परमेश्वर सगुण आहे का निर्गुण आहे? बौद्धिक दृष्टीने त्याची उत्तरं गीतेमध्ये आणि अन्य ठिकाणी दिलेली आहेत की परमेश्वर सगुणही आहे आणि निर्गुणही आहे, म्हणजे तो गुणातीत आहे. तो अंतर्यामी आणि बहिर्यामी आहे, म्हणजे सर्वातीत आहे, सर्वाच्या अंतःकरणातही आहे आणि त्याच्या बाहेरही आहे. अत्यतिष्ठत दशांगुलम हे त्याचं स्वरूप आहे. तो द्रष्टा आहे का कर्ता आहे? तर खरोखरी तो द्रष्टा आहे, परंतु त्याच्यामुळे प्रकृतीमध्ये मूळ स्फुरण उत्पन्न होतं. मयाध्यक्षेण प्रकृती स्तूयते चराचरम हे सांगितलेलं आहे. म्हणजे एका दृष्टीने त्याचं मूळ स्फुरण उत्पन्न करणारा म्हणून कर्ताही आहे, अशी त्याची बौद्धिक उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. परंतु ते शेवटी म्हणतात की या बौद्धिक वावड्या उडवण्यात काही विशेष अर्थ नाही. गीतेनेच आपल्याला ईश्वराबद्दल असं सांगितलेलं आहे की ईश्वर हे परमाश्चर्य आहे. हा प्रत्यक्ष अनुभवाला मनुष्याच्या येणारा अनुभव आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम या श्लोकात सांगितल्याप्रमाणे ते परमाश्चर्य आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट गीता सांगते, वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. मी सर्वांना जाणतो, मला कुणीही जाणत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वयमेवात्मनात्वानं वेदतत्वं पुरुषोत्तम. तुझं ज्ञान एक तुलाच असू शकेल, इतराला ज्ञान होणार नाही. याचा अर्थ पुढे त्यांनी अधिक स्पष्ट केलेला आहे. स्वसंवेद्य परमेश्वर आहे, परंतु मानवाला तो स्वसंवेद्य नाही, तर ईश्वराला स्वसंवेद्य आहे. स्वयमेव आत्मनात्वानं वेदतत्वं पुरुषोत्तम. तू स्वतःचा स्वतःला जाणू शकतोस. या ठिकाणी मानवी
ही पाश्चात्य तत्वज्ञानातली कल्पना त्यांनी घेतलेली आहे. भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टीने स्वसंवित ही मानवी होऊच शकत नाही. स्वसंवित या अवस्थेला ज्या वेळेला संवित किंवा ज्ञान पोचतं त्यावेळेला ती ईश्वरीच बनते. पाहवे आपणासे आपण या नाव ज्ञान. आपल्याला आपण पाहणं, आपल्याला आपण जाणणं या नाव ज्ञान, हे ज्ञान म्हणजे हेच परब्रह्म. ज्या वेळेला आपण आत्मस्वरूपाशिवाय दुसरं काहीही पाहत नाही त्यावेळेला आपण तो पाहणारा किंवा तो साधक, तो भक्त हा स्वतःच आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप होतो. स्वसंवित याचं महात्म्य इतकं मोठं भारतीय तत्वज्ञानात सांगितलेलं आहे. स्वसंवित म्हणजेच परमेश्वर. प्रोफेसर दात्याने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे त्याप्रमाणे ब्रह्माची अनुभूती असं म्हणण्याचं कारण नाही. अनुभूती म्हणजेच ब्रह्म. दुसऱ्या सगळ्या ज्या अनुभूती आहेत त्या अपूर्ण आहेत, त्या असत्य आहेत. सत्य अनुभूती म्हणजेच ब्रह्म. या दृष्टीने स्वसंवित या अवस्थेला मनुष्य पोहोचला म्हणजे तो ब्रह्मावस्थेला पोहोचला आणि त्यावेळेलाच त्याला ईश्वराचं ज्ञान होऊ शकतं. या ठिकाणी त्यांना हे सांगायचं आहे की परमेश्वराचं ज्ञान हे परमेश्वर होऊनच प्राप्त करून घ्यावं लागतं. साक्षात्कार झाल्यावरच परमेश्वराचं ज्ञान होतं. तोपर्यंत नुसतं पुस्तकातलं किंवा बुद्धीने प्राप्त केलेले हे ज्ञान हे सत्य ज्ञान नव्हे. मगाशी सत्य, शिव, सुंदर या 3 जीवन मूल्यांचा आपण विचार केला. यातलं सत्य किंवा ज्ञान हे जीवन मूल्य साक्षात्काराशिवाय प्राप्त होत नाही हे यावरून आपल्याला दिसतं. नुसत्या बौद्धिक ज्ञानाने साक्षात्कारा वाचून 3 जीवन मूल्यापैकी साक्षात्कार ज्ञान हे पहिलं मूल्य सुद्धा, सत्य हे पहिलं मूल्य सुद्धा आपल्याला प्राप्त होणार नाही. शिवाय शिव आणि सुंदर ही 2 जीवन मूल्य अजून शिल्लक राहिली. म्हणजे पाश्चात्य तत्वज्ञानाप्रमाणे सत्य, शिव आणि सुंदर या 3 जीवन मूल्यांची प्राप्ती झाली म्हणजे जीवनाला धन्यता आली. आपण पहिल्यांदा तत्वज्ञान या शब्दाची व्याख्या करताना असं पाहिलं की जीवनाला धन्यता आणून जे देतं ते तत्वज्ञान. तर जीवनाला धन्यता आणून देण्याचं कार्य सत्य, शिव, सुंदर यांची प्राप्ती झाली म्हणजे संपलं. परंतु सत्य, शिव, सुंदर यापैकी पहिलं मूल्य जे सत्य किंवा ज्ञान त्याची सुद्धा प्राप्ती आपल्याला साक्षात्काराशिवाय होणार नाही हे त्यांच्या परतत्व ज्ञानातून आपल्याला दिसतं. आणि साक्षात्काराने या तिन्ही जीवन मूल्यांची प्राप्ती होते हे आपल्याला शेवटी पाहायचं आहे. तिथपर्यंत त्यांनी आपल्याला नेऊन पोहोचवलं म्हणजे त्यांच्या साक्षात्काराच्या तत्वज्ञानाची तर्काधिष्ठित किंवा बुद्धिनिष्ठ अशी मांडणी त्यांनी केल्याप्रमाणे होतं. यानंतर ईश्वराचा विचार केल्यानंतर पुढे जीवासंबंधाने विचार येतो. जीवासंबंधाने विचार जीवो ब्रह्मैव नापरः हा तर आपल्याला माहिती आहेच. हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून आपलं हे मूळचं परब्रह्म स्वरूप जीवाने प्राप्त करून घेतलं म्हणजेच त्याला पूर्णता किंवा त्याच्या जीवनाला सफलता येते. याचा विचार त्यांनी मुक्ती या दृष्टीने केलेला आहे. मुक्ती म्हणजे जीवन साफल्य, मोक्ष म्हणजे जीवन साफल्य ही आपल्या तत्वज्ञानामध्ये अगदी सर्वांना माहीत असलेली अशी कल्पना आहे. या मुक्ती संबंधाने त्यांनी विचार केलेला आहे. तर क्रममुक्ती, जीवनमुक्ती आणि अंत्यमुक्ती अशा 3 प्रकारच्या मुक्ती आपल्याला गीतेत सांगितलेल्या दिसतात. क्रममुक्तीचा अर्थ त्यांनी अनेक जन्म संसिद्ध हा इतकाच घेतलेला आहे. क्रममुक्तीचा दुसरा एक अर्थ आहे पण तो त्यांनी तिथे घेतलेला नाहीये. क्रममुक्ती म्हणजे अनेक जन्म संसिद्ध आणि अंत्यमुक्ती म्हणजे मृत्यूनंतर मुक्ती. हा विरोधाभास दिसतो. त्याचा समन्वय त्यांनी जीवनमुक्तीने केलेला आहे. तर जीवाचं स्वरूप पाहण्याच्या दृष्टीने हा विचार महत्वाचा आहे. आता जीवनमुक्ती प्राप्त व्हायची ती सुद्धा अनेक जन्म संसिद्ध असतो त्यालाच प्राप्त होते. पुष्कळ जन्मात कार्य केलेलं असतं आणि त्याची परिणती या जन्मातल्या भक्तीने आणि साधनाने होऊन मनुष्याला जीवनमुक्ती प्राप्त होते. आणि जीवनमुक्ती प्राप्त झाल्यानंतर त्याला अंत्यमुक्ती आहेच आहे असाही पण तो सिद्धांत आहे. या जीवनमुक्तीचा आणि साक्षात्काराचा संबंध काय हे आपल्याला पाहिलं पाहिजे. कारण जीवनाची धन्यता म्हणजे मोक्ष आणि साक्षात्काराशिवाय जीवनाला धन्यता नाही असं म्हटलं म्हणजे मुक्तीचा किंवा मोक्षाचा आणि साक्षात्काराचा संबंध पाहिला पाहिजे. त्याच्याबद्दल ते म्हणतात की मुक्त पुरुषाचं मुख्य लक्षण गीतेमध्ये सांगितलेलं कोणचं? अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदितात्मनः. ज्याला परमेश्वराचा साक्षात्कार झाला त्याच्या भोवती सर्व ठिकाणी ब्रह्म फिरत असतं. त्याचं वर्णन त्यांनी केलंय. त्यांनी एक उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, वर पाहिलं, खाली पाहिलं,
पुढे पाहिलं मागं पाहिलं तरी सर्व ठिकाणी ब्रह्मच त्याच्या दृष्टीस पडतं, ब्रह्माशिवाय दुसरं त्याला काही दिसतच नाही अशी जी अवस्था, त्याचं नाव मोक्ष. तुकाराम महाराजांचं त्यांनी एक अभंग घेतलेला आहे. हरिहा भोवे भोवत आला, हरी हा माझ्या भोवताली फिरत आहे, हे त्याचं साक्षात्काराच्या दृष्टीने मुख्य लक्षण. आणि त्या लक्षणाचा परिणाम म्हणजे जीवनमुक्ती. ते म्हणतात गीतेमध्ये जीवनमुक्ती हा शब्द जरी वापरलेला नसला तरी त्याचं लक्षण आपल्या दृष्टीस पडतं. एषा ब्राह्मी स्थितीस पार्थ नयनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वास्याम अंतकालेपि ब्रह्मनिर्वाण पृच्छति. जीवनमुक्ताच्या लक्षणामध्ये जी अवस्था सांगितली त्याचंच नाव ब्राह्मी स्थिती किंवा जीवनमुक्ती, ब्रह्माशी एकरूप होऊन राहणं. आणि ती स्थिती एकदा प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही तऱ्हेचा मोह किंवा अज्ञान त्या मनुष्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. आणि एकदा ती मुक्ती प्राप्त झाली म्हणजे मृत्यूच्या वेळेला सुद्धा तो त्या परमेश्वरामध्येच मिसळून जातो, तो वेगळा त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे अंत्यमुक्ती करता वेगळा प्रयत्न करावा लागत नाही जीवनमुक्ती प्राप्त झाल्यानंतर. अशा रीतीने मानवी जीवनाची पूर्णताची मुक्ती ती सर्वत्र ब्रह्मस्वरूप दिसू लागल्यानंतर होते. हे जीवाच्या दृष्टीने झालं. जगाच्या दृष्टीने विचार करायचा म्हणजे जग सत्य असत हा विचार त्यांनी घेतलेला आहे. आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे मायावादाच्या सिद्धांताप्रमाणे जग ही माया आहे, जग हे सत आहे असत आहे वाटेल ते म्हणा. सांगायची गोष्ट म्हणजे ते अश्वत्थ आहे, थोडा काळ टिकणार आहे. तुम्हाला वाटलं तर मग तुम्ही त्याला सत म्हणा किंवा असत म्हणा. अशाच रीतीने परतत्वज्ञानाचा सर्व विचार त्याने या ठिकाणी संपवलेला आहे. आणि त्यात सांगण्याचा हेतू असा की ज्ञान किंवा सत्य हे तीन जीवनमूल्यापैकी जे जीवनमूल्य ते सुद्धा परमेश्वराच्या साक्षात्कारापासून प्राप्त होऊ शकत नाही. शिवाय शिव आणि सुंदर ही दोन मूल्य अजून शिल्लक राहतातच. त्यानंतर नीतिशास्त्र हा विचार त्यांनी घेतलेला आहे. नीतिशास्त्रामध्ये पाश्चात्य तत्वज्ञानाच्या दृष्टीने त्याची मांडणी करताना ते असं म्हणतात की पाश्चात्य तत्वज्ञानाने नीतीचे अनेक ध्येय सांगितलेली आहेत. त्यातली काही निराशावादी आहेत आणि काही आशावादी आहेत, काही अभावात्मक आहेत आणि काही भावात्मक आहेत. निराशावादी कोणची तर मनुष्याने भोगाचा त्याग केला पाहिजे, अँटी हेडॉनिझम. जग हे सगळं शून्य आहे, यात काहीही मिळण्यासारखं नाही, हा निराशावाद. एवढ्याकरता मनुष्याने सर्वस्वाचा त्याग करावा आणि वनामध्ये जावं असा हा संन्यास किंवा ॲसिटिसिझम. आणि संन्यास आणि ॲसिटिसिझम किंवा क्रिया सोडून देणं, क्रियाशून्यता, या चार गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर भावात्मक अशी नैतिक ध्येय कोणची तर मनुष्याने क्रिया करावी, मनुष्याने सुख मिळवावं, हेडॉनिझम, क्रिया करावी, ॲक्टिव्हिझम. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय करावा, हा युडिमॉनिझम. याचा विचार सांगताना गुरुदेव म्हणतात की साक्षात्काराच्या दृष्टीने या सर्वांना काही अर्थ आहे, सर्वांना साक्षात्काराच्या दृष्टीने सर्वांचा उपयोग आहे. आणि साक्षात्कार हे ध्येय जर सोडलं तर या कोणत्याही गोष्टीचा स्वतंत्र ध्येय म्हणून उपयोग नाही. वेगळं ऐकांतिक मताने यातलं कोणतं तरी एक ध्येय घ्यायचं आणि त्याच्या मागं जायचं हे चुकीचं आहे. परंतु यातल्या प्रत्येकामध्ये सत्यांश आहे आणि साक्षात्काराला उपकारक म्हणून त्याचा उपयोग आहे. उदाहरणार्थ मनुष्याने भोगाच्या मागं लागू नये. परमेश्वराच्या प्राप्तीकरता प्रयत्न करायचा जर असेल तर भोगाच्या मागं लागून आयुष्य व्यर्थ घालवलं तर त्या प्राप्तीचा प्रयत्न करता येणार नाही. मनुष्य भोगातच अधिक आसक्त होईल आणि उच्च ध्येय साधण्याला मनुष्याला कधीच संधी मिळणार नाही. म्हणून भोगाचा त्याग अवश्य आहे. मग त्याच्यामधून संन्यास, थोडं तरी जगापासून दूर झाल्याशिवाय, एकांतात गेल्याशिवाय परमेश्वराचं चिंतन करता येणार नाही आणि साक्षात्कार होणार नाही. म्हणून एकांताची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे संन्यासाची अनासक्तीपूर्ती आवश्यकता आहे. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींचा अतिरेक होतो आणि मग गौतम बुद्धाप्रमाणे सर्वम शून्यम शून्यम, सर्वम क्षणिकम क्षणिकम, अशा तऱ्हेचं सर्वम दुःखम दुःखम, अशा तऱ्हेचा अतिरेकाचा निराशावाद उत्पन्न होतो. परंतु तसं होण्याचं कारण नाही. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी स्वतंत्र ध्येय नाही, तर परमेश्वराच्या प्राप्तीने होणारा आनंद हे मुख्य ध्येय. आणि या सर्व ध्येयांच्या करता
ही निरनिराळ्या वृत्ती जशा आपल्याला राबवता येतील तशा राबवून घ्यायच्या, हा त्याचा अर्थ आहे. आता भावात्मक ध्येय म्हणजे प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय आणि क्रिया करणं. या क्रियेबद्दल त्या बोलताना ते म्हणतात की परमार्थात असलेली माणसं क्रियाशून्य असतात असा लोकांचे त्यांच्यावर आरोप आहे. परंतु देहाने जरी ते क्रियाशून्य असले तरी साक्षात्काराच्या प्रयत्नामध्ये आणि साक्षात्काराच्या अनुभवामध्ये त्यांच्या अंतःकरणात अत्यंत उत्कटतेने क्रिया सुरू असते. ती इतकी उत्कट क्रिया सुरू असते की त्याचा अनुभव ज्याने घेतला त्यांनाच ते कळणार आहे. या आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तस्य मानवः आत्मन्येव आत्मना तुष्टः असं त्या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. किंवा उपनिषदात सांगितल्याप्रमाणे या आत्मरती आत्मक्रीडा आत्ममिथुना आत्मन्येव आत्मना तुष्टः. त्याला खेळायला काहीतरी एक पदार्थ असतो, त्याला रममाण होण्याला काहीतरी एक पदार्थ असतो, त्याला मित्र म्हणून काहीतरी एक पदार्थ असतो आणि तो पदार्थ म्हणजे परमेश्वर. आणि त्याच्याबरोबर आनंदाने त्याचं कार्य चाललेलं असतं तेव्हा तो निष्क्रिय मुळीच नसतो. क्रिया म्हणायचं आणि अशा तऱ्हेच्या उच्च अशा मानसिक आणि नैतिक क्रियेला क्रिया म्हणायचं नाही, हे शास्त्राच्या दृष्टीने योग्य होणार नाही. म्हणून क्रिया करणं हे सुद्धा साक्षात्कारवादाच्या साधनात सामावलेलं आहे. आता युडिमॉनिझम म्हणजे प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय, हा समन्वय सुद्धा साक्षात्काराच्या भूमिकेवरून करायचा आहे. एका हिंदी दोह्यामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे घर राखे घर जात है, घर छोडे घर जाय, घर और वन के बीच रही राम प्रेम पुरछाय. प्रपंचामधल्या ज्या सुखसोयी आहेत त्या आणि त्याला संन्यासातल्या अनासक्तीची जोड देऊन परमेश्वराच्या भक्तीचं ठिकाण म्हणून आपलं घर निर्माण करायचं, त्याचं राम प्रेमपुर बनवायचं आणि आपण स्वतः आणि आपले साधक बंधू याच्या समवेत तेथे परमेश्वराची भक्ती करायची, साक्षात्काराचा प्रयत्न करायचा. याच्याकरता प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय केला पाहिजे. नुसत्या संन्यासाने हे साधत नाही, नुसत्या प्रपंचाने हे साधत नाही. तेव्हा प्रपंच हेही स्वतंत्र ध्येय नव्हे, संन्यास हेही स्वतंत्र ध्येय नव्हे. या दोहोंचा समन्वय साक्षात्काराच्या प्राप्तीकरता करायचा आहे. इतकं सांगितल्यानंतर मग नैतिकदृष्ट्या जीवनाचं ध्येय कोणतं, तर ते सांगतात साक्षात्कार आणि आत्मानंद हे ते ध्येय आहे. आणि ही ध्येय बाह्यता जरी दोन वाटली तरी आणखी एकरूप होतात असं आपल्याला दिसून येतं. पूर्ण आत्मसाक्षात्कार झाला, स्वरूप साक्षात्कार झाला म्हणजे त्याच्या योगाने आत्मानंद प्राप्त होतो. हीच नैतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने जीवनाची पूर्णता. एकाच गोष्टीची ही दोन अंग आहेत. उपनिषदाच्या आधाराने ते सांगतात की आनंद म्हणजे काय याचा विचार करताना उपनिषद असं म्हणतं की यद भूमा तत् सुखम यद अल्पम तत् दुःखम न अल्पे सुखम असते. जे थोडं आहे ते दुःख, जे पुष्कळ आहे ते सुख, थोड्यामध्ये सुख नसतं. असा विचार करून ते म्हणतात मग पुष्कळ म्हणजे काय, तर ज्या वेळेला वर खाली उजवीकडे डावीकडे जिकडे पाहावं तिकडे एक आत्मस्वरूपाशिवाय एक ब्रह्माशिवाय दुसरं काहीही दिसत नाही, अशी जी अवस्था ती भूमा आणि तोच आनंद. या त्यांच्या विचारामध्ये आपल्याला साक्षात्कार आणि आत्मानंद, स्वरूप साक्षात्कार आणि आत्मानंद ही दोन्ही एकरूप आहेत, एका अनुभवाची ही दोन अंग आहेत. म्हणून आध्यात्मिक ध्येय आणि नैतिक ध्येय या दोघांची परिसीमा या अनुभवात आपल्याला सापडते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी त्यांचा नीती विचार हा संपतो. ते म्हणतात की भूमा म्हणजे काय किंवा आनंद म्हणजे काय, ब्लिस म्हणजे काय, द ट्राईन युनिटी ऑफ ब्रह्मन, आत्मन अँड जीवात्मा. या तिहांचं ऐक्य म्हणजे भूमा, म्हणजे त्या ब्रह्माशिवाय दुसरं काही विश्वात उरत नाही आणि त्या ठिकाणीच पराकाष्ठेचा आनंद प्राप्त होतो. हे मानवी जीवनाचे ध्येय आणि या ठिकाणी आपल्याला जीवनाची पूर्णता दिसते. म्हणजे नैतिक दृष्टीने किंवा शिव याचा विचार करताना सुद्धा आपल्याला जर जीवनाची पूर्णता प्राप्त करून घ्यायची असेल, शिव हे मूल्य मिळवायचं असेल तर त्याच्याकरता परमेश्वराचं दर्शन हे एकच साधन आहे, साक्षात्कार हा एकच मार्ग आहे. या ठिकाणी त्याने आणखी दोन मुद्द्यांचा सहज विचार केलेला आहे. तो म्हणजे मनुष्याला क्रिया स्वातंत्र्य कितपत आहे, फ्रीडम ऑफ द सेल्फ ही कितपत आहे आणि नीती आणि अनिती याच्या पलीकडे कोण जाऊ शकतो.
या दोहोचा विचार करताना सुद्धा त्यांनी साक्षात्कारवादच त्या ठिकाणी आणलेला आहे. ते म्हणतात की मनुष्याला स्वातंत्र्य आहे, एका मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य आहे, नाही असं नाही, परंतु ज्या प्रमाणात त्याला साक्षात्कार होईल आणि साक्षात्काराने ज्या प्रमाणात तो ईश्वराशी एकरूप होईल त्या प्रमाणात त्याचं स्वातंत्र्य वाढत जातं. एवढ्याकरता आत्मस्वातंत्र्य हे जे नैतिक ध्येय आहे ते वाढवण्याकरता सुद्धा साक्षात्काराची कास धरली पाहिजे. ते म्हणतात की उपनिषदांच्या मते ब्रह्म किंवा ईश्वर हा पूर्णपणे स्वतंत्र आहे, हे तर खरंच, परंतु ज्या प्रमाणात साधक हा परब्रह्माशी एकरूप होईल साक्षात्काराने त्या प्रमाणात ब्रह्मामधलं स्वातंत्र्य त्याच्या ठिकाणी सुद्धा उमटलेलं आपल्याला दिसून येईल. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, आत्मविद आत्मैव भवति या नियमानं परब्रह्मामध्ये जे सृष्टीकर्तृत्व किंवा सृष्टकर्तृत्वाचं स्वातंत्र्य आहे ते साधकामध्ये सुद्धा त्याच्या साक्षात्काराच्या प्रमाणामध्ये त्याला ते प्राप्त होतं. हे स्वातंत्र्यासंबंधाने त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर नीती आणि तिच्या पलीकडे कोण जाऊ शकतो हा विचार आहे. भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत. त्या ठिकाणी स्थितप्रज्ञ हा नीती आणि तिच्या पलीकडे गेलेला असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे नीती आणि तिच्या पलीकडे जाणं हे जे नैतिक ध्येय आहे ते ध्येय प्राप्त करून घ्यायला सुद्धा साक्षात्कार हे एकमेव साधन आहे असं गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. स्थितप्रज्ञाच्या लक्षणातला अगदी पहिला श्लोक आपण घेतला तर प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोरथान आत्मन्येवात्मना तुष्टा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्या वेळेला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं प्रत्यक्ष दर्शन होऊन मनुष्य आपल्या अंतःकरणात अत्यंत तुष्ट होतो, संतुष्ट होतो, त्यावेळेला त्याच्या सर्व वासना नष्ट होतात आणि त्याच्या सर्व वासना नष्ट झाल्यानंतर मग द्वंद्वाच्या पलीकडे जाणं, मान अपमान, सुख दुःख हे सर्व समान देखणं हे मुळीच अवघड नाही. कारण त्यावेळेला त्याला आपल्या देहाचंच भान राहिलेलं नसतं. ज्ञानेश्वरांनी यावर केलेल्या आपल्या भाष्यामध्ये ते म्हणतात आता तरी सहजे सुख दुःख तैत सेविजे देह गई होईजे मासोळीजे हे तव त्याने सांडिले आहे आत्मयाशीच मांडले मग सुख दुःख सहजची गेले म्हणू काही. जोपर्यंत देहरूपी देहभावरूपी जळामध्ये मासोळी होऊन आपण राहतो तोपर्यंत सुख दुःख आपल्याला प्राप्त होतात, मानापमान ही द्वंद्व आपल्याला प्राप्त होतात. परंतु या साक्षात्कारी पुरुषाने देहाशी संबंध केव्हाच सोडलेला असतो आणि त्याचा संबंध वर म्हटल्याप्रमाणे या आत्मरती आत्मक्रीडा आत्ममिथुना असा तो आत्म्याशीच खेळत असतो. आत्माच त्याचा कंपॅनियन असतो, त्याच्यामध्येच तो रंगलेला असतो. असा तो झालेला असल्यामुळे देहाची द्वंद्व त्याला बाधू शकत नाही. हे वेगळं सांगण्याचं काही कारण नाही. म्हणून अतिनीतीला जो मनुष्य जातो, स्थितप्रज्ञाच्या अवस्थेला जो मनुष्य पोचतो तो सुद्धा साक्षात्काराच्या आधारानेच पोचू शकतो. साक्षात्काराशिवाय स्थितप्रज्ञता नाही हे त्यांनी अतिनीतीवादाबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे पुन्हा हाच प्रश्न आला की अतिनीती नीती आणि तिच्या पलीकडे जाणं ही अवस्था कोणाला प्राप्त होते. ब्रह्म ईश्वर हा द्वंद्वाच्या पलीकडे आहे. चांगलं आणि वाईट, सुख आणि दुःख, सत आणि असत या सर्वांच्या अतीत तो आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रमाणात भक्त हा देवाशी एकरूप होतो, साधक हा ब्रह्माशी एकरूप होतो, त्याप्रमाणे तो सुद्धा द्वंद्वांच्या पलीकडे जातो हा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे. या दोन गोष्टी झाल्यानंतर आता साक्षात्कारवाद हा तिसरा भाग. साक्षात्कारवाद म्हणजे परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन. पातंजल योगामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रावण वेदना आदर्श आस्वाद वार्ता हे साधकाला अनुभव येऊ लागतात. कानाला अनहत नाद ऐकू येतो, शरीराला स्पर्शाचा अनुभव येतो, डोळ्याला नाना तऱ्हेची रूप, तेज, निरनिराळे रंग यांचा अनुभव येतो, घ्राणेंद्रियाला सुंदर वास आणि जिभेला अमृत रसाचा अनुभव, हे पाचही प्रकारचे अनुभव साधकाला येतात. त्याला साक्षात्कार असं म्हणायचं. त्यात प्रातिभ म्हटलेलं आहे. ते इंद्रियाला येत नाहीत, बुद्धीला येत नाहीत, मनाला येत नाहीत. हे सगळे अनुभव इंद्रियातीत आहेत. प्रतिभा नावाच्या शक्तीने
ते मनुष्याला आत्म्याला अनुभव येऊ लागतात. हा या ठिकाणी महत्वाचा सिद्धांत आहे. हे अनुभव अतिंद्रिय आहेत, परंतु ते अनुभव प्राप्त करून घेण्याची प्रतिभा या नावाची मनुष्याला एक शक्ती आहे. बुद्धी, इंद्रिय किंवा मन या तीनही शक्ती परतत्वाला किंवा परमेश्वराला पोहोचू शकत नाही. हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. परमेश्वर मनबुद्धी इंद्रियातीत आहे असं सर्व सांगतात. मग मनबुद्धी इंद्रियातीत जे आहे त्याचा अनुभव घ्यायचा कसा, या प्रश्नाचं मात्र उत्तर कोणी देत नाही. त्याचं उत्तर गुरुदेवाने दिलेलं आहे की मनुष्याला इंट्युइशन किंवा प्रतिभा या नावाची शक्ती आहे. साक्षात्कार मार्गात प्रत्यक्ष व्यवस्थित प्रयत्न करून ही शक्ती मनुष्याला वाढवायची असते आणि ती वाढवल्यानंतर हे निरनिराळे प्रातिभ अनुभव त्याला येऊ लागतात. हे प्रातिभ अनुभव म्हणजे साक्षात्कार. हे प्रातिभ अनुभव येतात, याच्या सत्यतेची प्रमाण काय हा दुसरा प्रश्न येतो की तुम्ही त्याला सत्य म्हटलं, पण या सत्यतेची काही प्रमाण आहेत का? ही तुमच्या मनाची कल्पना तर कदाचित नसेल, हा काही भ्रम तर होत नसेल, किंवा कवी लोक ज्याप्रमाणे आपल्या मनापुढे काहीतरी कल्पना शक्तीनं एक जग उत्पन्न करतात त्याप्रमाणे तर हे होत नसेल. त्याला गुरुदेवाने आपल्या ग्रंथात ठिकठिकाणी समर्पक उत्तर दिलेलं आहे. त्या वस्तूमध्ये दिसणारी लक्षणं त्यांनी सांगितली की प्रत्यक्षावगम, सुसुख आणि अव्यय. ते दर्शन कल्पनेसारखं नाही, प्रत्यक्ष दर्शनासारखं आहे. अतिंद्रिय आहे पण प्रत्यक्ष दर्शनासारखं आहे. ज्याप्रमाणे हे जग आपल्या डोळ्याला दिसतं, पंचेंद्रियांना या जगाचं ज्ञान होतं, तसंच बरोबर ते ज्ञान होतं, परंतु ते इंद्रियांना मात्र होत नाही. इंद्रियाशिवाय प्रत्यक्ष ज्ञानासारखं ज्ञान होऊ शकतं. कल्पना केली तर ती अस्पष्ट असते, या ज्ञानासारखी ते स्पष्ट असू शकत नाही. मग इंद्रिय ज्ञानासारखं आहे, परंतु ते इंद्रिय ज्ञान मात्र नाही, अतिंद्रिय ज्ञान आहे. व ते ज्ञान होतं कसं हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याला त्यांनी अंतस्फूर्ती किंवा सेंट्रल इनिशिएशन असं म्हटलेलं आहे. हा एक शास्त्रीय दृष्टीने मोठा महत्वाचा मुद्दा आहे. बाहेरच्या जगाचं आपल्याला जे ज्ञान होतं ते बाह्य स्फूर्ती किंवा पेरिफेरल इनिशिएशनने होतं. आपल्या बाहेर असलेली तेजाची किरणं आपल्या डोळ्यामध्ये जातात किंवा आवाजाच्या लहरी आपल्या कानावर आपटतात, त्यातून ज्या लाटा निर्माण होतात त्या मेंदूला पोहोचतात आणि मेंदूमध्ये जे ज्ञान होतं ते आपल्याला रूपाच्या, तेजाच्या या रूपाने किंवा नादाच्या रूपाने प्रतीत होतं. हे बाह्य जगाचं ज्ञान झालं. याला बहिस्फूर्ती किंवा पेरिफेरल इनिशिएशन असं त्यांनी म्हटलेलं आहे. साक्षात्काराच्या ज्ञानात बाहेरून काहीही येत नाही. नामस्मरण करून आपण आपली प्रतिभाशक्ती वाढवतो. ती प्रतिभाशक्ती किंवा आध्यात्मिक शक्ती जागृत झाली म्हणजे आतूनच सुषुम्ना नाडीतून ती मेंदूच्या सहस्रदल कमलाला जाऊन पोहोचते आणि त्या ठिकाणी ज्ञानाची ही 5 केंद्र आहेत. 5 ज्ञानेंद्रियांच्या ज्ञानाची 5 केंद्र आहेत. त्यांना ती जाऊन पोहोचते आणि त्या ठिकाणी ते ज्ञान होतं आणि आपल्याला बाह्य ज्ञानाप्रमाणे ते दिसतं. हा त्यात महत्वाचा फरक आहे. त्याप्रमाणे ठिकठिकाणी त्यांनी म्हटलंय की इंद्रिय ज्ञानासारखं जरी असलं तरी ते अतिंद्रिय आहे. संत म्हणतात त्याप्रमाणे आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले किंवा अंधे कू सबकुच दरसाई, हे त्याचं वर्णन संतांनी केलेलं आहे. आणखी त्याचं त्यांनी सांगितलेलं एक लक्षण म्हणजे ते आनंदमय आहे. या आनंदाचा विचार आपल्याला पुढे पुष्कळ करायचा आहे. पण इथे लक्षात ठेवायचं की साक्षात्काराचा अनुभव म्हणून जो आपल्याला येतो तो थोडंफार तरी सुख देणारा आहे का नाही या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं आणि तो सुख देणारा नाही असं जर दिसून आलं तर तो साक्षात्काराचा अनुभव नाही, ती काहीतरी विकृती आहे. अनुभव थोडा असेल तर सुख थोडं होईल, अनुभव पुष्कळ असेल तर सुख पुष्कळ होईल, परंतु त्याला वाईट कधी वाटणार नाही, दुःख कधी होणार नाही, हे त्याचं एक लक्षण आहे. आणि तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे तो अव्यय किंवा अखंड आहे. त्याच्यामध्ये खंड पडत नाही, कालाने खंड पडत नाही, स्थलाने खंड पडत नाही. आत्ता आहे मग नाही, सकाळी आहे दुपारी नाही, या वर्षी आहे पुढच्या वर्षी नाही, असं तो होऊ शकत नाही. तो अखंड असतो. अर्थात ज्यावेळेला साक्षात्काराला सुरुवात होते त्यावेळेला तो अखंड राहू शकत नाही. ही सगळी जी वर्णनं सांगितलेली आहेत, तो साक्षात्काराच्या उच्च पदवीला मनुष्य पोहोचला म्हणजे त्याला ज्या ज्या तऱ्हेचे अनुभव येतात त्याच्यावर ही लक्षणं आधारलेली आहेत. त्या उच्च साक्षात्कारी पुरुषाचा आनंद असतो, त्याप्रमाणे सर्व स्थळी सुद्धा असतो. या गावी आहे त्या गावी नाही, क्षेत्राच्या ठिकाणी आहे क्षेत्राच्या बाहेर नाही, देवळात आहे देवळाच्या बाहेर नाही, असा अनुभव असतो.
असा तो अनुभव नसतो. तर देश काल वस्तू भेद हारपला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. देश काल आणि वस्तू हे भेद नष्ट होतात. देश आणि काल याच्याबद्दल सांगितलं. वस्तू या ठिकाणी दिसतं त्या ठिकाणी नाही, त्या ठिकाणी दिसतं त्या वस्तूवर नाही, असा त्याच्यामध्ये फरक होत नाही. इतकंच काय, परंतु जागृती, सुषुप्ती, स्वप्न आणि तुर्या या चारही अवस्थेने सुद्धा तो खंडित होत नाही. जागृतीत आहे, सुषुप्तीत नाही, सुषुप्तीत आहे, तुर्यावस्थेत आहे, स्वप्नामध्ये नाही, असं ते होत नाही. जागत रामा सोवत रामा, सपन में देखे राम ही रामा. तुर्यावस्थेत तर आहेच आहे, कारण ज्या अवस्थेत परमेश्वराचं दर्शन होतं किंवा अनुभूती येते त्यालाच तुर्यावस्था म्हणतात. तेव्हा हेही सर्व संतांनी सांगितलंय की या तिन्ही अवस्थेमध्ये त्याचं दर्शन होतं. अखंडत्व हे त्याचं लक्षण आहे. केव्हा तरी एकदा काहीतरी दिसलं आणि पुन्हा ते कधीही दिसलं नाही तर तो साक्षात्कार आहे असं निश्चित म्हणता येणार नाही. सामान्य साधकाला अनुभव येतात त्यावेळेला सुद्धा पुन्हा पुन्हा ते येतात की नाही, अगदी पूर्ण अखंडत्व जरी निर्माण झालेलं नसलं तरी पुन्हा पुन्हा ते येतात की नाही याच्यावर त्याची सत्यता अवलंबून आहे. तेव्हा हे तीन महत्वाचे गुण त्यांनी पहिल्यांदा त्या वस्तू संबंधाने सांगितलेले आहेत. त्याच्या सत्यतेची आणखी त्यांनी गमकं सांगितलेली आहेत आणि ती म्हणजे साक्षात्कारी पुरुषावर त्याचे होणारे परिणाम. ते परिणाम त्यांनी सांगितलेला. एक परिणाम म्हणजे सुसुख आनंद, याच्याबद्दल आता सांगितलं. त्यांनी बरं वाटलं पाहिजे आणि ते बरं वाटल्यामुळे त्याला उत्साह आणि शक्ती सुद्धा वाटली पाहिजे. त्याप्रमाणे दुसरं ते सांगतात की माणसाच्या ज्या तीन शक्ती सांगितल्या, बुद्धी, क्रियाशक्ती आणि भावना, या प्रत्येक शक्तीत त्याच्यामुळे वाढ झालेली दिसते. ही प्रत्येक शक्ती प्रबल झालेली आपल्याला दिसते. प्रत्येक साधकाच्या सर्वच शक्ती तिन्ही वाढतील असं नाही, परंतु एका शक्तीमध्ये खूप वाढ आणि इतर शक्तीमध्ये थोडी थोडी वाढ एवढं तरी झालेलं दृष्टीच पाहिजे पडले. ज्ञानेश्वरांचं काव्य आणि तत्वज्ञान, तुकारामांचं काव्य आणि भक्ती, रामदासांची कर्तृत्व शक्ती, तत्वज्ञानाची शक्ती आणि काही प्रमाणात काव्य, या सगळ्या शक्ती त्यांच्या वाढल्या गेल्या. या लोकांनी फार मोठे मोठे कार्य केले. नामदेवांच्या सारख्या मनुष्याने काव्य वगैरे तर केलंच, पण त्याच्याबरोबर मुसलमानी आमदानीमध्ये सुद्धा अगदी लाहोर पर्यंत जाऊन तिथपर्यंत भागवत धर्माचा प्रचार केला आणि नानकांच्या शीख लोकांच्या ग्रंथसाहेबामध्ये सुद्धा त्यांची 60 पदं आपल्याला अंतर्भूत झालेली आढळतात. असं फार मोठं कार्य, उत्कृष्ट काव्य, अत्यंत मोठं तत्वज्ञान, अशा तऱ्हेचे ते सांगू शकतात आणि हे सर्व गुण साक्षात्काराने त्यांच्यामध्ये उत्पन्न होतात. अत्यंत आनंद, या तिन्ही शक्तींची वाढ, फार थोर नीती, अत्यंत शुद्ध अंतःकरण, अशा तऱ्हेचे प्रबल प्रभाव असत्य गोष्टीपासून होणार नाही, सत्य गोष्टीपासूनच ते होऊ शकतील. यामुळे त्याच्या सत्यत्वाच्या बद्दल आपल्याला शंका घेण्याचं कारण नाही. आणि याच्यानंतर त्याने सांगितलेलं आहे की इंट्युशनल क्रायटेरियन असं त्याने म्हटलेलं आहे. त्या माणसाचं व्यक्तिमत्व आपल्याला असं काही दिसून येतं की त्याचं कारण जरी सांगता आलं नाही तरी कुठल्या तरी विशेष भव्योदात्त सत्याचा त्याला लाभ झालेला असला पाहिजे. एरवी अशा तऱ्हेचं जीवन आपल्याला दृष्टीच पडणार नाही असं मनुष्याला वाटतं. सदा आत्मतृप्त, स्वार्थ कोणत्याही प्रकारचा नाही, अंतःकरण अत्यंत निर्मळ, बाहेरच्या जगाच्या व्यवहाराशी संबंध नाही, आपल्या कुठल्या तरी आनंदामध्ये रंगलेला आणि ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेला जे भूताले कोणी असतील त्यांच्यावर भूतदयेने उपकार करायला तयार झालेला असा हा साक्षात्कारी पुरुष पाहिल्यानंतर कशामुळे तो असा झाला हे जरी कळलं नाही तरी काहीतरी अद्भुत सत्याची, अलौकिक सत्याची प्राप्ती त्याला झालेली असली पाहिजे एवढी तरी मनुष्याची खात्री होते. याला त्यांनी व्यक्तिमत्व किंवा इंट्युशनल क्रायटेरियन अशा तऱ्हे हे सांगितलेलं आहे. तो मनुष्य स्वतः पूर्णपणे निश्चंक असतो. मला जे मिळालेलं आहे ते सत्य आहे, मला मिळणारा आनंद सत्य आहे आणि त्याच्यामुळे माझं जीवन कृतार्थ आणि पूर्ण झालेलं आहे याची पूर्ण त्याला खात्री असते आणि त्या जीवनात तो रंगलेला असतो. याच्यावरून त्याच्या सत्यतेचं आपल्याला खरेपण पटतं. यानंतर आणखी त्यांनी सत्यते संबंधाने सांगितलेली गोष्ट म्हणजे युनिव्हर्सॅलिटी, व्हॅलिडिटी अँड ऑब्जेक्टिव्हिटी. हे सगळे जे अनुभव येतात ते सर्व संतांच्या मध्ये एकाच प्रकारचे आपल्याला दृष्टीस पडतात. त्या सर्व अनुभवांच्या मध्ये एकरूपता आहे हे आपल्या दृष्टीस पडतं आणि एकच सत्य तत्व पाहिलेलं असल्याशिवाय
वर्णनात एकरूपता आपल्या दृष्टीस पडायची नाही. काशी विश्वेश्वराचं देऊळ पाहून आलेल्या लोकांनी 1000 लोकांनी त्याचं वर्णन केलं तरी त्याच्यामध्ये एकरूपता आपल्याला दिसून येईल. वर्णन करण्याच्या शक्तीप्रमाणे वर्णन पूर्ण असेल की अपूर्ण असेल, पण त्यात भलतंच काही येणार नाही. परंतु 1000 ते देऊळ न पाहिलेल्या लोकांनी जर वर्णन केलं कल्पनेने, चित्र न पाहता, वर्णन न वाचता, तर काय होईल कुणाला तो. परंतु सर्व संतांनी, सर्व धर्मातल्या, सर्व काळातल्या, सर्व भाषा बोलणाऱ्या सर्व संतांनी जे वर्णन केले आहे त्याच्यामध्ये विलक्षण एकरूपता आहे. आणि केवळ साक्षात्काराच्या वर्णनात एकरूपता आहे असं नाही, तर साक्षात्काराचा मार्ग, साक्षात्काराचे परिणाम, तो मार्ग आक्रमित असताना कोणत्या तऱ्हेने मनुष्याने नैतिकदृष्ट्या वागलं पाहिजे या संबंधाने विचार, या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला एकरूपता दिसून येते. तेव्हा ही एकरूपता एका खऱ्या सत्य वस्तूचंच त्यांना दर्शन झाल्याशिवाय त्यामध्ये येऊ शकणार नाही. केवळ मनाने जर कल्पना केली तर अनेक लोकांच्या अनेक कल्पना होतील. भ्रम असं म्हणावं तर 2 लोकांच्या भ्रमामध्ये सुद्धा एकरूपता असण्याचं कारण नाही. हे त्या सत्यतेचं गमक आहे. जी गोष्ट, ज्या गोष्टीच्या वर्णनात अनेक लोकांच्या मध्ये एकरूपता आपल्याला दिसून येते त्या वस्तूच्या ठिकाणी वस्तुनिष्ठता किंवा ऑब्जेक्टिव्हिटी सुद्धा असते. आणि जी गोष्ट वस्तुनिष्ठ आहे, जिच्या वर्णनात एकरूपता आहे अनेकांच्या वर्णनामध्ये, ती सत्यच मानली पाहिजे. तर्काच्या दृष्टीने सुद्धा तिला सत्यच आपण मानायला पाहिजे. नाहीतर सत्याला दुसरी कोणती गमकच उरत नाही. पुन्हा ज्या लोकांनी वर्णनं केली ते लोक सुद्धा कसे होते, असामान्य बुद्धी आणि अत्यंत श्रेष्ठ नीती. खोटं सांगून त्यांना काही मिळवायचं नव्हतं. खोटं हे त्यांच्या वाऱ्यालाही उभं राहत नव्हतं. आणि ते काही मूर्ख भ्रमलेले लोक नव्हते. कारण त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास आपण अजून करतो आहोत. वर्षानुवर्षांनी, शतकानुशतक जरी गेली तरी त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास आपला पुरा झालेला नाहीये. तो असे अत्यंत बुद्धिमान, अत्यंत नीतियुक्त असे थोर संत हे खोटं खास सांगणार नाही. याच्यावरून ही सर्व सत्यता आपल्याला प्रतीत होते. हा साक्षात्कारवादासंबंधाने विचार झाला. साक्षात्कारवादात आणखी 2 प्रश्न येतात. एक सद्गुरूंची आवश्यकता आणि नाम, त्याचा विचार आपल्याला पुढे करायचा आहे. परंतु तो साधन मार्ग या दृष्टीने करायचा आहे. तर सद्गुरूंची आवश्यकता खरोखर आहे का, याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे की पुस्तकात वाचलेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष सद्गुरूंच्या मुखातून येणारं ज्ञान याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. पुस्तकातलं ज्ञान मेलेलं असतं, सद्गुरूंच्या मुखातून आलेलं ज्ञान हे जिवंत असतं. याच्याही पेक्षा साक्षात्काराच्या दृष्टीने सांगायचं म्हणजे ज्या प्रतिभाशक्तीची वाढ शिष्यामध्ये त्यांना करायची आहे, त्या प्रतिभाशक्तीची वाढ अति उच्च प्रमाणात त्यांच्यामध्ये झालेली असल्याशिवाय शिष्याला ती प्रतिभा वाढवून घेण्याचं साधन ते देऊ शकत नाही. यामुळे सद्गुरूंची ही तेव्हाही आवश्यकता आहे. दुसरं त्याला कारण अनेक थोर संतांनी सांगितलेलं आहे की सद्गुरू शिवाय या मार्गात आपल्याला पुढे जाता येत नाही. त्याबरोबर नाम, सद्गुरू ती प्रतिभाशक्ती वाढवण्याचं शिष्याच्या हातात जे साधन देतात ते नामही काही विशिष्ट शक्तियुक्त असावं लागतं. ते विशिष्ट शक्तीचं नाम घेऊन शिष्य त्याच्या स्मरणाने आपली प्रतिभाशक्ती वाढवून घेतो. याचा विचार पुढे साधन विचारात अधिक येणार आहे.